जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन घातलेलं आहे. आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी गट यांची युती झालेली आहे. भाजपच्या आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमताने युती केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 50 जिल्हा ज्यांनी अर्ज जमा केला आहे त्यांनी कृपया बाहेर जायचं आहे. वाटाघाटीमध्ये अर्ज जमा केल्यानंतर बाहेर थांबायचं आहे. आपल्याला पुकारण्यात आल्यानंतर आतमध्ये यायचे परत. हे 100 पंचायत आणि 50 झटके सर्व जागा महायुतीच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आमचे नेते भाजपचे खासदार सन्मान राणेसाहेब असतील, अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, आमचे संपर्क मंत्री. टोकन घेतलेले लोकांनी कृपया बाहेर थांबायचं आहे. आपल्याला पुकारल्यानंतर आतमध्ये यायचं आहे. नितेशजी राणे असतील, आमदार निलेशजी राणे असतील, दीपक केसरकर, या सर्वांच्या नेतृत्वाखाली 100% जिल्हा पंचायत समिती आम्ही जागा जिंकणार आणि महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास महायुतीचा आम्ही निर्माण करणार. अशा प्रकारचं वातावरण आमच्या पक्षामध्ये महायुतीमध्ये आहे. आणि आज अंतिम दिवस असल्यामुळे आज फॉर्म भरून झाल्यानंतर आमची उद्यापासून कशा प्रकारे प्रचार करायचा याची रणनीती उद्या आम्ही सर्वजण ठरवू. जे आमच्या पक्षाचे दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत ते सक्षम आहेत. आमच्या शिवसेनेमध्ये म्हणा किंवा भारतीय जनता पक्षामध्ये कोणीही बंडखोरी जरी केली तर ती थांबवण्याची ताकद या महायुतीच्या नेत्यांमध्ये सर्वांमध्ये आहे, याची मला खात्री आहे. आता फॉर्म भरले प्रत्येक जण भरतो. काही लोकांना वाटत असतं की मी इच्छुक मला मिळाली नाही, शेवटी एकालाच पदार्थ मिळते. त्यामुळे आपल्या वरिष्ठ नेत्यांनी ज्या ज्या पक्षाच्या आपल्याला बोलून घ्यावं. आपण जे मागितलेलं आहे ते आपण विचारपूस करतो करावी. आपल्या कार्य आपण सुद्धा उमेदवाराला लायक असताना सुद्धा त्याला मिळत नसते, पण त्याला ती समजून घालून पक्षनिष्ठा कशी असते हे दाखवण्याची एक संधी असते. आणि त्या नेत्यांनी त्यांना सांगितल्यानंतर ते पक्षनिष्ठा आणि नेत्यांवरची श्रद्धा ही ठेवून पक्षावरची ते सगळेजण मागे घेतील. याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काय शंका नाही. विरोधक उमेदवार स्वतः आहेत, लक्षात घ्या. उमेदवार स्वतः आहेत. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त आमची महायुतीची ताकद आहे ती 100% आहे. कारण आम्ही विरोधक मानतच नाही. कारण आमचं काम आहे, महायुतीच्या सरकारचं काम आहे. हे कामं जे आम्ही केलेलं आहे एक जनतेला विश्वास आहे. कुठल्याही प्रसंगाला कुठल्याही विकासाला जर कोण धावून येत असेल काम करत असेल तर महायुतीचेच कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. त्यामुळे आम्हाला विरोधक या ठिकाणी नाही आहे. आम्ही 100% दोन्ही ठिकाणच्या जागा जिंकणार.